चला जय भीम जय शिवराय. तर चला आपलं चालली रुटीन कशी काय बघा. इथं थापण्याची चोरण्याची आबाळ आलं की अंग दुखते की एक तरी ताप आहे का. तर कालच्या ताईनं मला एक कमेंट केली आहे, ताई कानातलं काय झालंय. पण कानातलं सांगतो तुम्हाला या ती झोपेत कान खाजायला का काढून ठेवायचं परत ध्यानातच राहत नाही. त्यामुळे ती कानातलं आणि त्या ताई ती म्हणल्या होत्या तेव्हा तिकडं थांबते त्या म्हणल्याच होत्या की तुम्हाला विचारते कानातलं कुठं आहे म्हणून. मला बी हसायचं येते सगळं सगळं. आणि परत सवडच मिळत नाही. संध्याकाळचं 8-8:30 वाजता झोपलं का आपलं सकाळचं उठायचं 2-2:30 वाजता पहाटे निमेराचं. आणि इरबळ परत 1:30 वाजेपर्यंत काम चालतंय. माती ओढणं हे करणं. जेवायला 2 वाजते. परत तिथनं 1 तासभर जेवण केलं का झोपायचं 3 वाजल्यापासून जी परत संध्याकाळी 8 वाजेपर्यंत काम चालते. त्याच्यामुळे त्या कानातल्यावर आणि त्या नटण्यावर लक्ष जात नाही बघा. त्याचा हा एक ती सुद्धा काढून ठेवायचं ध्यानात राहत. काही खड्यानं लय वैताग आलाय बघा. काय करावं काय. तर तुम्हाला इथं थापताना बघायचंय तर तुम्हाला दाखवते मी इथं थापताना. आज यांची कंबर दुखते. माझं तर काय रडगाणं सारखं चालूच असतंय. पण गाड्या माणसाची जरा दुखायला लागली जरा थोडी माहिती येते. ते ताई म्हणल्या पंढरपूरच्या तुम्हाला की अजून नितीन भाऊचा कसं बसला काय दिवस झाला नाही. काय ते आहे झाले पुरी भाजी राडा केला कवा खात पण ना मी बाहेरचं. कधी मी शनिवारी गेल्यावर पुरी भाजी खातो नाही नाही हा नाही. बघा इकडं बाय बाय. आता मला जाऊ दे बाय म्हणून तिथं होता पण इथं काम चालू आहे माझं. तुमच्यापाशी गप्पा मारत बसला. नका नका नका. सकाळची सगळ्याला ओढ असते बघा कामाची. पळापळी असते. हाय म्हणायचं त्यांनी बाय केलं बघा तुम्हाला. परत दुपारनं ते पुढं निवांत असते. ते निवांत म्हणजे 8 महिने म्हणायचं नाही निवांत ते काय. तर त्यांची ती ही करते ते बरं का मिठाच्या पाण्याच्या गोळण्याची रोज 4-5 गोळ्या झाल्या खायच्या नरड्यावरल्या. तिथंच कागद आहे. अजून गोळ्याचं औषध तिथंच आहे कागद. महिना वरडा लागली घे पाठी घे. थोडं टाकान बस करा. नाही सगळं टाक मला भाऊ. मोर जरा पातळ खोललेला मोर 8 रुपये मध्ये बर काढलं बघा ते काय काढलंच मग ते टाकला चिकोल 1 तास पुरा गेला बघा तेवढा चिकलाला. काय देवा उचलो का नका उचलो का नका. ती उठलं बघा आता अजून फक्त तेच. एक ताई मला म्हटलं की वाप देत जा आपण दिलंय. वाप द्यायला चालूच व्हायचं आहे सगळं. खेळातला आता 10 वाजेपर्यंत सगळं चिकून होत नाही. त्यात आल्या तायडाच्या परत येण्या कर गार लागायला लागलं काय. आज लय उशीर झोपला. सुट्टी आहे तर याला कुठली सुट्टी असल्यासारखंच काय माहित नाही.
पाक सुकून गेले बघा डोळण तीन खोल गेले ते म्हणलं होते एक ताई मला की चेक त्याला चारत जा लेकरांना पण या आपण इकडं बटीवर राहतो गावात राहणार असल्यावर म्हणजे येत लक्षात की बाबा त्याची गुरं येते त्याची गुरं येते आणि तशी पहिल्यासारखं आता माणसं चीक देत नाही ती आधी चीक तर द्यायची बघा आता आपली शिर्डी येईल या कालच आईचा फोन आलता शिर्डी घेऊन जा त्या शिर्डीचं दूध झालं तर चिक करीन होतं की कावळ्यात दूधच आहे ना काल सकाळची येली बघा पाठ बुकुड झालं म्हणजे ह्यांना 2 नाती झाले त्या गेल्या वर्षी नातू आणि नात झालती तर दादाला आपल्या बदाम घेऊन आलतो वडील बोकाड इकडून त्यांची जर काय राखोळी नसते ना काय नाही आता बघू आता ही उद्या जाणार आहे ती आणायला शिर्डी काय माहिती गाडी मिळली तर जातील नाही मिळली तर नाही जाणार आहे का गाडी घेतली इतक्या लवकर नात काय 2 नाती झाले कसं काय करावं कसं नाही तर काल अनुभव जेल तर म्हणणं पसारा ते नेला गावाकड म्हणणं बरं झालं म्हणणं व्हिडिओ बघितलाय दादाला बरं वाटत नाही म्हणून बघायला आलतो काही व्हिडिओ काढायचा पण काय हे झालं बा बघा तेवढं झालं ना ते असं बघा सारखं हात चालूच असतंय निबट झाल्यावर लई किरकण येते रे इथं पातळ असल्यावर शिरा येते त्याला मापात लागतोय चिकून त्याच्यामुळं हात सुटतोय एक तूप आणलेली आहे तर फेऱ्यावर लावतोय बघा सगळेच ठोकळा असल्यावर काय टेन्शन नाही एकदाच एक गोळा पण ही 4 इटा असल्यामुळं नाहीच होतंय हाय का ना त्यांना आज काय बोलू वाटत नाही त्यांचंही झालंय दुखतंय आता आबाळ काल वाहतूक लई जास्त केली ना जेवण बी चालली फिरायला लागली सकाळ तर दादाला आज सकाळ माहितीच नाही हाती आलता म्हणून आता दादा हाती आलता कसला हाती बघितला नाही का तो मोठा आता गेला गाडी ती मोठ्या आता गेला गाडी हाती हाती आता येतोय महागारी गेल्या वर्षीचा का ग का येतोय सांगितलं कुठे तर सर्कसला गेला असतं असले सामान काय होईल वा हात सुजन नाही तर काय जवळती जुना भुसा होता तवर चिकलेला जीव खायचे आता चांगला भुसा आला की मग काय वाटत नाही जायला जायचंय आपल्या 8:30 वाजता आणि चाललं असेल तिथं स्वयंपाक बिपाक काहीतरी चला आता बाय